जय माता राणी. मित्रांनो नमस्कार. माझं नाव नितीन. मित्रांनो मी मोदी साहेबांचे जे कामं बघितलेले 2014 पासून लोकांना नोकऱ्या भेटत आहे, लोकांना उज्ज्वला गॅस कनेक्शनमध्ये योजना भेटत आहे, लोकांना 2014 पासून रेशन पण भेटतं आहे. प्रत्येक गोष्ट प्रत्येक राज्यामध्ये मोदी साहेबांनी सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास घेऊन पुढे चाललेले. आणि मी मोदी भक्त आहे. मी 2014 पासून मोदी साहेबांचे प्रत्येक न्यूज बघतो. आणि मोदी साहेबांनी सर्व लोकांना नोकऱ्या असू, त्याच्यानंतर गोरगरिबांसाठी घरकुल योजना असू, प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी जिथं आपलं BJPचं सरकार असेल तिथे पण त्या योजना भेटत आहे. आणि जिथं आपलं BJPचं सरकार नसेल तिथं पण मोदी साहेब प्रयत्न करत आहे प्रत्येकाला भेटू म्हणून. आणि मी पॉलिसी म्हणून बोलत नाही मित्रांनो. मोदी साहेबांनी खूप छान छान कामं केलेली. म्हणून मित्रांनो माझी एक स्वप्न आहे, माझी एक इच्छा आहे, जसं प्रत्येकाची एक इच्छा असते. यावं मित्रांनो, मी काय मोठा व्यक्ती नाही, मी सर्वसामान्य 140 कोटी परिवारामधला मी एक नागरिक आहे. पण मी मोदी परिवार आहे. मोदी साहेबांना माझं स्वप्न आहे. 2019 पासून मला मोदी साहेबांना भेटायची इच्छा झाली होती. 2014ला ते निवडून आले. निवडल्यानंतर त्यांनी आत्तापर्यंत 2024पर्यंत खूप चांगले कामं केलेले. आज नवरात्र आहे, देवीचा दुसरा दिवस आहे. काल देवी बसली. आज मी पैदल यात्रा करतो नाशिक ते वणी मातागड. फक्त मला माहिती आहे मोदी साहेबांनी खूप चांगले कामं आणलेले. मी नाशिक ते वणीचा गड हा माझा दुसरी फेरी मित्रांनो. हे दुसरं वर्ष आहे माझं. मला माहिती आहे सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास. मित्रांनो मी छोटी नोकरी करतो आहे, पण मित्रांनो मला एक स्वप्नात पण वाटत नव्हतं की जे 70 वर्षात कुणी काही करू शकलं नाही ना. मी पॉलिसी आणि पॉलिटिक्स म्हणून बोलत नाही किंवा राजकीय क्षेत्रामधून बोलत नाही. आज सर्व लोकांना भेटतं आहे. घरकुल योजनेमध्ये लोकांना घर भेटतं आहे, गॅस कनेक्शनमध्ये लोकांना मोफत सिलेंडर पण भेटतं आहे. ठीक आहे ना, प्रत्येक गोष्टीला थोडा वेळ लागतो. पण हे मोदी साहेबांनी जे 10 वर्षात केलं ना, ते 70 वर्षामध्ये पण कोणाला जमलं नाही करायला. जे आता खटाखट फटाफट बोलताना यांच्या आहारी जाणं जाता फक्त कमळ या चिन्हावर मत देऊन पुन्हा एकदा प्रत्येक राज्यामध्ये फक्त BJPचाच मुख्यमंत्री आपण आणूया. आणि माझी इच्छा आहे त्या श्रद्धानं मी चाललो आहे की केंद्रामध्ये तर आपले मोदी साहेब आलेचे. जे मी बोललो होतो ते माझी इच्छा पूर्ण झालेली आहे. काही अंदाज चुकला माझा, पण काही अंदाज माझा एकदम परफेक्ट आलेला आहे मित्रांनो. सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास हा जो मोदी साहेबांचा मंत्र आहे हा खूप छान आहे. आणि मोदी साहेबांचा हा प्रत्येक शब्द हा इथे लागणारा असतो मित्रांनो. कारण का मोदी साहेब बोलतात 140 कोटी हा माझाच परिवार आहे, मला या परिवाराची सेवा करायची. आणि मित्रांनो मी 2019 पासून बोलतो आहे की मला मोदी साहेबांना भेटायचं आहे. ठीक आहे, एक ना एक दिवस माझे भोले बाबा माझ्या गुरुशी माझी भेट घालून देशाल. कारण का मित्रांनो मला त्यांना जवळून बघायचं आहे. मी इतकं सुंदर शब्द बोलतात ते, आणि ते इतकं सुंदर कामं करतात ते. मित्रांनो आता काय सांगू तुम्हाला तर माहिती आहे, ते तर बोलतात 140 कोटी हा माझा परिवार आहे आणि मी परिवारामधला त्यांचा एक सदस्य आहे. आणि ते चांगलं कामं करताय मित्रांनो. आमच्या नाशिकमध्ये सुद्धा, आमच्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप चांगलं कामं केलेले आणि करताय. एकनाथ शिंदे साहेब झाले, अजितदादा झाले, त्यांना साथ देणारे. लाडकी बहीण योजना असू, याच्यावर आता हे पॉलिसी करता. लाडकी बहीण योजनांमध्ये पुढं लोकांना पगार भेटणार नाही. मित्रांनो ज्याचा कोण नसतो ना त्याचा देव असतो. आणि हा 140 कोटी हा मोदी साहेबांचा देव आहे. आणि मोदी साहेबांचा 140 कोटी हा मोदी साहेबांचा परिवार आहे. आणि हा मोदी साहेबांना आशीर्वाद देत राहणार आहे. ठीक आहे, अंदाज चुकला माझा, सीटं कमी आले, पण केंद्रामध्ये आमचे मोदी साहेब आले. आणि यांनी किती पण काही केलं ना तर काहीच होऊ शकत नाही. केंद्रामध्ये आमचे मोदी साहेब राहणार. UPमध्ये पण आमचे योगी साहेबांनी खूप छान कामं केलेले. प्रत्येक राज्यामध्ये आमचे जिथे BJPचं सरकार आहे ना तिथं प्रत्येक मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो किंवा कोणता पण कार्यकर्ता असो खूप छान कामं केलेले. म्हणून ना आई बोलती ना, बाबा बोलतात ना की आपण आपले कामं चांगले करत राहा, लोकांना बोलू द्या काय बोलायचं. म्हणून सबका साथ सबका विश्वास आणि सबका प्रयास. मित्रांनो हा व्हिडिओ मित्रांनो मी एकदम स्लोमध्ये बनवला आहे. केंद्रामध्ये आपले मोदी साहेब आले. प्रत्येक राज्यामध्ये आता 2024मध्ये जे इलेक्शन चालू होईल, गोवा असो, हरियाणा असो, महाराष्ट्र असो, भारतामधला कोणता पण जिल्हा असो, तिथं फक्त आपलं कमळच येणार.
आणि बी जे पीचाच मुख्यमंत्री राहणार. जय माता राणी.